पूर्वेला विचारेमाळ तर पश्चिमेला कनाननगर, उत्तरेला नागाळ आणि ताराबाई पार्क तर दक्षिणेला न्यू शाहूपुरी असा झोपडपट्टी आणि उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती असलेला हा 4 क्रमांकाचा प्रभाग आहे। काहींची रोजची जगण्याची लढाई असते तर काही जणांना आलिशान जीवनशैली टिकवण्याची चिंता असते। विचारेमाळ, सदर बाजार आणि कनाननगर झोपडपट्टी परिसरात अतिक्रमण, पाणी, गटर्स आणि ड्रेनेजची मोठी समस्या आहे। इथल्या कष्टकरी समाजातील काही लोकांचं राहणीमान आता उंचावल्याचं दिसतंय, तर नागाळा पार्क, ताराबाई पार्क अशा उच्चभ्रू वस्तीत सार्वजनिक स्वच्छता आणि 12ही महिने रस्ते सुस्थितीत असावेत याबद्दल अपेक्षा आहे। पार्किंगची गंभीर समस्या याही प्रभागात जाणवते, तर कनाननगर झोपडपट्टीमध्ये प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न कायम आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये समस्यांमध्ये सुद्धा विविधता आहे। पाहूया 4 क्रमांकाच्या प्रभागाचा पंचनामा। कोल्हापूरचा पूर्वेकडील भाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कनाननगर, कोरगावकर कंपाऊंड, न्यू शाहूपुरी, सासने ग्राउंड, महापालिका आयुक्त बंगला, BSNL कार्यालय, निंबाळकर माळ झोपडपट्टी, सदर बाजार, विचारेमाळ, बाबर हॉस्पिटल, लिशा हॉटेल चौक, भगवा चौक, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, किरण बंगला, लठ्ठे चौक, वाइल्डर मेमोरियल चर्च हा सगळा परिसर होय। कनाननगर, न्यू शाहूपुरी, सासने मैदान, सदर बाजार, विचारेमाळ अशा जुन्या प्रभागांचा मिळून आता नवा 4 क्रमांकाचा प्रभाग तयार झालाय। या प्रभागात संमिश्र आर्थिक स्तरावरील लोकवस्ती आहे। लिशा हॉटेल ते विचारेमाळ परिसरात अनेक अपार्टमेंट्स आणि हॉटेल असल्यानं इथं पार्किंगची गंभीर समस्या दिसते। बहुतांश वाहनं रस्त्यावर पार्क केलेली असतात, त्यामुळे रस्ते अरुंद बनलेत। लिशा हॉटेल परिसरात रस्त्यावरच कोंडाळा असून इथल्या कचऱ्याचा कधीही वेळच्या वेळी उठाव होत नाही। गटर्स तुंबून अक्षरशः ओसंडून वाहत असतात, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आपला महाराजा कॉर्नरपासून ते DY पाटीलपर्यंत ज्या रस्त्याला जे पूर्ण कंटिन्यूत आहे, इथून महाराजापासून इथून खालीपर्यंत सगळे जे हॉटेल आहेत इथून सगळ्या पूर्ण टोटली पार्किंगची त्यांची सुविधा नसल्यामुळे पूर्ण गाडीला रस्त्याला पूर्ण ट्रॉफिक त्यांचं सगळं रस्त्यात लागलेलं असते। त्यात गॅस पंप झाल्यामुळे ॲम्ब्युलन्सचे DY पाटीलला जाणाऱ्या येणाऱ्या पूर्ण रस्ता चोकर झालेला। सिद्धार्थ चौकापासून ते कोरगावकर हायस्कूलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थानिक रहिवाशांनीच प्रचंड अतिक्रमण केले। काही ठिकाणी तर थेट रस्त्यावरच शेड मारली आहे, तर काही जणांनी व्यवसायासाठी रस्ता व्यापला आहे। त्यामुळे मूळचा 80 फुटी रस्ता आता 40 फुटावर आलाय। या परिसरात अंतर्गत रस्ते त्या मानानं चांगले आहेत, तर कचरा उठाव आणि पाणी निचरा होण्यासाठीच्या गटर्स याबाबत सुद्धा लोकांच्या फारशा तक्रारी नाहीत, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। पाणीच येत नाही। आता गेलं बघा 9ला, आलं तरी आलं नाही तरी नाही। फक्त ह्या वेळेला मी भाड्यात राहतो तिथं प्रॉब्लेम आहे पाण्याचा। बाकीचं काय सुविधा आहे इथं काय नाही। पाणीच येत नाही चावीला। आता बघा सगळ्या चाव्या रिकाम्याच आहेत। निळा चौक परिसरात नेहमीच वाहनांचं अस्ताव्यस्त पार्किंग असतं, तर विचारेमाळ परिसरातील शीख समाजाच्या वस्तीत अंतर्गत रस्ते आणि गटर्स प्रचंड खराब आहेत। गंभीर बाब म्हणजे गेल्या 40 वर्षात इथं ड्रेनेज लाईन अस्तित्वात आलेली नाही, त्यामुळं शौचालयांच्या शोष खड्ड्यातील मैला उपसण्याचा खर्च प्रत्येक रहिवाशाला करावा लागतो। शहराच्या मध्यवस्तीत आणि दाटीवाटीच्या लोकवस्तीत अजूनही ड्रेनेज लाईन आलेली नाही। या परिसरातील गोरगरीब रहिवासी सुद्धा इथल्या बकाल वातावरणाला जबाबदार आहेत। भांडी, कपडे धुणं, पाणी तापवणं अशी अनेक वैयक्तिक कौटुंबिक कामं रोज रस्त्यावरच केली जातात। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची इमारत आणि एकात्मिक गृहनिर्माण योजनेतून उभारलेल्या इमारतीमुळे 108 कुटुंबियांचा राहण्याचा प्रश्न निकाली निघालाय, तर या भागातील कत्तलखाना
आता इतिहास जमा झालाय. पण कत्तलखान्याच्या जागेचा महापालिकेनं योग्य कारणासाठी वापर करणं आवश्यक आहे. सदर बाजार चौक परिसरात पूर्वीच्या तुलनेत आता चांगली घरं उभारली आहेत. नव्यानं रस्ते होत आहेत. पण या परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यानाची तितकीच दुरावस्था आहे. या बागेत मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा असून बऱ्याचदा 4 चाकी गाड्यांचं इथं पार्किंग केलं जातं. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या बागेचा वापरच करता येत नाही. तर बागेच्या शेजारी असलेल्या स्वच्छतागृहाची भीषण अवस्था आहे. या परिसरात महापालिकेचं मैदान नाही, ड्रेनेज लाईन किंवा गटरचं सुनियोजित जाळं नाही. त्यामुळे रिकाम्या जागेत सांडपाणी साचून राहतं. इथल्या महापालिकेच्या रुग्णालयाची क्षमता आणि उपचारांची व्याप्ती वाढवणं आता गरजेचं आहे. सदर बाजार मंडळाच्या परिसरातील शेख गल्ली, मस्जिद गल्ली, खाटीक गल्ली परिसरात नेहमीच गटर्स तुंबलेले असतात. सार्वजनिक स्वच्छतेकडे कुणी गांभीर्यानं लक्षच देत नाही. निंबाळकर माळ परिसर देखील याच प्रभागात येतो. तिथल्या पूर्वीच्या झोपडपट्टी परिसरात आता चांगली घरं उभारली आहेत. तिथून न्यू शाहूपुरी परिसराला जोडणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पडून असतो. ताराबाई पार्कातील BSNL कार्यालय परिसरात रस्ते अत्यंत खराब आहेत. ताराराणी गार्डन, महापालिका आयुक्त बंगला, डी मार्ट ते लठ्ठे चौक परिसरात फुटपाथवरच अतिक्रमण झाले. चक्क महापालिका आयुक्तांच्या घरासमोर सुद्धा अनेकदा रस्त्यांची स्वच्छता होत नाही. SSP थोरात चौक आणि अण्णासाहेब लठ्ठे पुतळा परिसरात रस्त्यावरच कचरा पडलेला असतो. काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन पडून आहेत, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनं पार्क केलेली असतात. धैर्यप्रसाद चौक ते आदित्य कॉर्नर रस्ता नव्यानं चकचकीत बनवण्यात आलाय, पण सासणे मैदानाची गंभीर दुरावस्था झाली आहे. तसंच सासणे मैदानाला लागून असलेल्या रिक्षा स्टॉपजवळ एक कोंडाळा तयार झाला असून इथल्या नाल्यातून 12ही महिने दुर्गंधी येत असते. प्रभाग क्रमांक 4 मध्येच जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर येतो. 2019 पासून हा भाग महापुरानं बाधित होतोय. महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आजवर इथल्या एकाही नगरसेवकानं कोणताही उपाय सुचवलेला सुद्धा नाही. दुसरीकडं कोरगावकर कंपाऊंड आणि कनान नगरला जोडणारा काही भाग ओसाड असून तिथं कचरा, घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य आहे. 4 क्रमांकाच्या या प्रभागात झोपडपट्टी आणि उच्चभ्रू लोकवस्ती अशा परस्पर विरुद्ध जीवनशैलीचे लोक राहतात. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध अशा सर्व जाती धर्मांचा समावेश आहे. प्रत्येकाचे सणवार, जीवनपद्धती वेगळी असली तरी या प्रभागात सर्वजण गुण्यागोविंदानं राहतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकीकडं गोरगरीब लोकांच्या महापालिकेकडून अगदी साध्या अपेक्षा आहेत, तर दुसरीकडं श्रीमंत आणि उच्चभ्रू वस्तीमधील लोक नागरी समस्यांबद्दल उघडपणे फार काही बोलत नाहीत. त्यामुळंच या प्रभागात अजूनही केवळ पायाभूत सुविधांबद्दलच चर्चा होत असते. यापूर्वीच्या 4 प्रभागांचं नेतृत्व संजय निकम, दिलीप पवार, मायादेवी भंडारे, स्मिता माने, अर्चना पागर, मंगल चव्हाण, निलेश देसाई, रत्नेश शिरोळकर यांनी केलं होतं. या सगळ्यांनी त्यावेळी उपलब्ध असलेल्या निधीतून प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. याच प्रभागात ख्रिश्चन समाजाची 65 एकर जागा आहे. त्यापैकी 30 एकर जागेवर 2 चर्च, कोल्हापूर डायसिस काउन्सिल आणि कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या इमारती आहेत. शिवाय EP हायस्कूल आणि लेडीज हॉस्टेल आहे. उर्वरित जागा 4 व्हीलर जत्रा, हॉटेल, रेस्टॉरंट आणि काही होर्डिंगसाठी भाडे तत्वावर दिल्या आहेत. तर 30 ते 35 एकर जागेवर कनान नगर झोपडपट्टीचं अतिक्रमण झाले. गेल्या 40 वर्षात इथल्या घरांचं स्वरूप बदलत गेलं आणि आता कनान नगरमध्ये अनेक पक्की घरं उभारली आहेत. मुळात कनान नगरची जागा सरकार हक्कात असल्याची कागदोपत्री नोंद आहे. या प्रश्नावर प्रजासत्ताक संस्थेनं आवाज उठवला असला तरी शासन पातळीवर फार काही हालचाली घडलेल्या नाहीत. कदाचित काही वर्षानं कोल्हापूर महानगरपालिका कनान नगर झोपडपट्टीला अधिकृत दर्जासुद्धा देईल. पण सध्या तरी 4 क्रमांकाच्या या प्रभागात झोपडपट्टीपासून ते आलिशान बंगल्यात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांचं वास्तव्य आहे. आगामी निवडणुकीसाठी
संजय निकम, मारुती माने, ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर, योगिता कोडोलीकर, दिलीप पवार, अशोक भंडारे, विशाल चव्हाण, शुभांगी भोसले, तन्वीर बेपारी, रेणू कस्तुरे, अमित कांबळे असे अनेक जण इच्छुक आहेत. या प्रभागात निवडणूक लढवताना व्हिटॅमिन एमची मोठी गरज आहे. त्यासह विविध स्तरातील लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचं आणि मतदार राजाचं समाधान करण्याचं आव्हान या मतदारसंघातील नूतन नगरसेवकांसमोर असणार आहे.